दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। दिशा सालियन मृत्यू प्रकरण घातपात नसल्याचं आता एसआयटीचं प्रतिज्ञापत्र आहे। या प्रकरणी आरोप निराधार आहेत। एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात असा उल्लेख आहे। महायुती सरकारने बनवलेल्या एसआयटीकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय। सतीश सालियन यांची याचिका योग्य नसून ती फेटाळावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। तर माझ्यावरील आरोप खोटे, याचिका फेटाळून लावा, आदित्य ठाकरे यांची हस्तक्षेप याचिका आहे। दिशा सालियन प्रकरणात आरोप निराधार असून दिशाच्या मृत्यूत घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटीकडून हायकोर्टात सादर। दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर एसआयटीमध्ये तपास अधिकारी असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांकडून प्रतिज्ञापत्र दाखल। घातपात दिसत नाही, मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती। वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत, प्रतिज्ञापत्रात नमूद। तपास सुरूच आहे, मात्र आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा महायुती सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने कोर्टात समोर केलाय। दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिका योग्य नसून त्या फेटाळण्यात याव्या अशी विनंतीही मुंबई पोलिसांनी केलेली आहे। आदित्य ठाकरेंकडूनही या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल, केवळ आरोप असल्यानेच याचिका फेटाळून लावण्याची विनंती। तपास अधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रात काय? रेजिडेंट गॅलेक्सी इमारतीचे सर्व कॅमेरे तपासले, काहीही संशयास्पद आक्षेपार्ह आढळलं नाही। रेजिडेंट गॅलेक्सी इमारतीचे सर्व कॅमेरे तपासलेले आहेत, त्यात काही आक्षेपार्ह आढळलं नसल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अथवा शारीरिक अत्याचाराची कोणतीही चिन्ह दिसली नाहीत। चौकशीबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सरकारने एसआयटी नेमली आणि त्या पथकाने आधीच्या चौकशीतील निष्कर्षांना दुजोरा दिला।